मानखुर्द गोवंडीतील जी गौतम नगर वस्ती आहे ती एमएस वॉर्डच्या एकदम लागून असलेली वस्ती आहे, एमएस वॉर्डच्या एकदम बाजूला असलेली वस्ती आहे। आणि ह्या वस्तीमध्ये पण तुम्ही ह्या वस्तींमधल्या गल्ल्या बघा, इतकं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे या वस्तीचं की दिवसाला सुद्धा जो सूर्यप्रकाश आहे तो अनेक घरांमध्ये पोहोचत नाही, अनेक घरांमध्ये दिवसाच्या उजेडात सुद्धा अंधार असतो। गौतम नगर भागात सर्व कष्टकरी लोक राहतात ज्यांचा हातावरचं पोट आहे, जे आज कमावतील आणि आज खातील अशी स्थिती आहे। आणि मुंबईतल्या अनेकोनेक वस्त्यांमध्ये, कष्टकरी वस्त्यांमध्ये राहणारी जी कष्टकरी माणसं आहेत ती आज मुंबईला चालवण्याचं काम करतायत। आज गौतम नगर मध्ये राहणारी जी कष्टकरी जनता आहे ती अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगते। मैं गौतम नगर पार्ट 2 में रहती हूँ और यहाँ हमारे इधर एरिया में पानी की बहुत समस्या है। पानी गंदा आ रहा है और ये गंदा पानी पीने की वजह से बहुत लोग बीमार हुए, यहाँ तक कि स्किन में भी प्रॉब्लम हो गई थी। मैं दवा लाई और बच्चे लोग भी बीमार हो रहे हैं हमारे एरिया में। तर घाण पाणी येतं ना, काळं काळं झर पाणी येतं, आलं तर परत थोडंसं नॉर्मल येतं चांगलं, तर मग आम्ही तेच पाणी प्यायसाठी भरून ठेवतो। आम्ही तेच पाणी गरम करून पितो किंवा मग कसं तरी पाशी बालडी बिल्डीत ठेवतो। नंतर जे शांत झाल्याच्या नंतर घाण खाली राहिली का मग वरच्या बाटल्याने भरून ते पण पिऊ शकतो। आमच्यात एवढी ताकद नाही का आम्ही रोजच्या बिसलेरे आणून प्यायला म्हणून साठी। हम लोग कैसा खाना पकाएगा, कैसा नहाएगा, कैसा धोएगा, बच्चे लोग को, हम लोग तो बड़े लोग को कैसे भी हम लोग बच्चे लोग को कैसा ये करने का, बच्चे लोग को बारीक बारीक दाना आले, उलटी जुलाब चालू आहे। मुलगा मुलगी दोघांना लूज मोशन झालेले आहेत, तर मग त्यांना विचारलं मी की डॉक्टरला कशामुळे झालं, तर डॉक्टरनी सांगितलं हे पाण्यामुळे झालेलं आहे, घाण पाणी पिण्यामुळे झालेलं आहे। मग तेव्हा मी काय ह्यांना सांगितलं की आपल्याला घाण पाणीमुळे प्रॉब्लेम होते। आज 3 महीने से पानी इतना गंदा आ रहा है कि पूछो मत, वो नहाने जैसा नहीं तो पी क्या सकते वो पानी। मैं एक दिन वही पानी नहा के निकली बाजी मार्केट में, एक बच्चा खड़ा था, वो बोलता कितना बास आ रहा है। मेरे को इतनी शर्म आई कि पूछो मत, बोला कितना, अब हम क्या कर सकते, सुबह से शाम हो गई, गर्मी इतनी है तो और पानी हम लाएं कहाँ से। हमारे इधर कौन सा और कनेक्शन तो है नहीं कि दूसरा कनेक्शन कहीं से और से है, एमोड से ही कनेक्शन है, हम वही पानी यूज़ कर सकते, उसी से नहा सकते, उसी से बर्तन धुल सकते, सब कुछ हम उसी से कर सकते हैं। आपको क्या लगता है गंदा पानी किस वजह से आ रहा होगा? अब मुझे तो लगता है कि अब वहाँ से कुछ समस्या होएगी, पाइप में कुछ पाइप फट गया होएगा या कुछ गटर में कोई पाइप लीक कर रहा हो, यही सब कुछ समस्या हो सकता है। आता प्रॉब्लेम आहे तो की सोनापूर रोडचं कॉन्क्रिटीकरण झालंय आणि हे कॉन्क्रिटीकरण करताना बीएमसीने काही लक्षात घेतलेलं नाहीये की थोडी जागा सोडायला पाहिजे, कारण त्याच्या खाली सगळे पाण्याचे कनेक्शन्स आहेत। तिथे काही खराबी झाली, त्यांना दुरुस्तीचं काम असलं किंवा कोणाला नवीन कनेक्शन द्यायचे असले तर ते कसे देण्यात येतील याचा काही एक विचार केला गेला नाही। आणि बीएमसीने सरसकट ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत त्या रोडचं जे कॉन्क्रिटीकरण आहे ते करण्याचं काम केलेलं आहे। आणि मग आता ते कॉन्क्रिटीकरण करताना अनेक लोकांचं म्हणणं आहे की जेव्हापासून रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं तेव्हापासून हा पाण्याची समस्या जी आहे, ही पाण्याची समस्या ही गौतम नगरमध्ये सुरू झालेली आहे। वजह से ना गंदा पानी आता है हमारे इधर, कभी कभी थोड़ा सा अच्छा पानी आता है, फिर गंदा पानी आता है, फिर वही पीने का, वही खाना बनाने का, वही चाय बनाने का, उसमें नहाने का, इसमें करने का, बर्तन कपड़ा सब इसमें करने का। तो वो ये देखो पूरा खुजली चालू हो जाता है, जैसा पानी लगना वैसा खुजली चालू हो जाता है। ये सब पानी लगेगा ना एकदम खुजली होने लगता है। हाँ, इधर भी पूरा, इधर थोड़ा पानी लगेगा ना तो खुजली चालू हो जाता है। बहुत खुजली होता है, पानी लगेगा ना खुजली चालू हो जाता है। पानी क्या मालूम इन्फेक्शन हो रहा है लगता है पानी का। अभी कितना मेरा 2 लड़की है, 2 लड़की लोग का पेट दर्द रहते उल्टी करते थे। अभी ठीक है थोड़ा सब, 2 महीना पहला बहुत तबीयत खराब था उसका, 1 महीना तबीयत खराब था। क्या हुआ था? पेट दर्द। किस वजह से? पेट में क्या मालूम इन्फेक्शन हुआ था पानी की वजह से। तो डॉक्टर क्या बोले? कुछ नहीं की बोले, सिर्फ कि इन्फेक्शन हुआ है पेट में। बहुत पैसा जाता है दवाखाने में। हाँ, उतना कमाते भी नहीं, उतना पैसा दवाखाने में जाता है। आणि जेव्हा भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी यांनी मिळून बीएमसीला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एमएस वॉर्डकडे लेटर दिलं आणि त्या लेटरमध्ये साफ जवाब मागितला की आम्हाला साफ पाणी का नाही आहे। हे मॅडम आलेले, यांच्यासोबत गेलो आम्ही, कंप्लेंट केली, ते म्हणले येणार, मग ते आले पण होते आणि आम्हाला पाणी असं सकाळी 6 वाजता आले होते। मग त्यांनी अशी जांच केली आणि आमच्या घरी पण होते
ते आलेले. मग त्यांनी ते पाणीमध्ये काही लिक्विड टाकलं आणि आम्हाला म्हणतात हे स्वतः पण पियाले आणि म्हणतात हे पाणी स्वच्छ आहे. और वो बोलता है यही पानी साफ है, बोलता हम लोग को उस दिन बोल के गया वो ये हाँ ये पीने का लायक है बोला वो. तेव्हा आपण बघू शकतो की हाच जर मुद्दा एखाद्या अंबानीच्या घरात असता किंवा श्रीमंत वस्तीत असता, श्रीमंत लोकॅलिटीमध्ये असता, तर लगेच त्याच्यावर काम करण्यात आलं असतं. बरोबर. आता ते ध्यान नाही देणार आमच्याकडे. जेव्हा वोटिंग येईल ना त्या टायमाला मग असे गल्ली गल्ली गल्ले गल्ले हिंडतात. आम्हाला नमस्कार करतात, हा आम्हाला वोट द्या, हा आम्हाला वोट द्या, असं करीत हिंडतात फक्त. मग आता अशा टायमाला आमचं पटकन कोणी उचलत नाही का, चला व पब्लिक एवढी रडती, कामा धंद्यावाली आहे का काय आहे. हा मग त्या टायमाला नमस्कार करीत चालतात आम्हाला, गल्ल्या गल्ल्याने हिंडतात त्या टायमाला. अशा टायमाला कोणी बघतच नाही. आम्ही त्यांच्या लोक गेला का मग म्हणते हा बघू आता येऊ करतो काही ना काही असं बोलतात फक्त. और नहीं हमारा हक मिला हमको तो हम जाके हंडा उंडा लेके वो बीएमसी ऑफिस के पास में बैठ जाएंगे भूखे प्यासे, रात दिन वहीं रहेंगे. हमारा हक हमको नहीं मिला. हम बीएमसी जा रहे हैं, इतनी बार ऑलरेडी जा चुके हैं और नहीं सुनवाई हो रही, पानी साफ नहीं हो रहा, तो हम क्या करेंगे? हम जाके चौकी के सामने ही बैठेंगे ना.